नमस्कार मित्रांनो, आज आपण सेकंड चॅप्टर म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. 2021च्या बोर्डमध्ये जो प्रॉब्लेम आला होता तो आपण इथे सॉल्व करून घेतोय. खरं तर या सेकंड चॅप्टरमध्ये कोणकोणते फॉर्मॅट तयार केले जातात ते अगोदर आपल्याला माहिती पाहिजे. सेकंड चॅप्टरमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे फक्त दोन फॉर्मॅट तयार केले जातात, इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. ओके, सर्वांनी फॉर्मॅट तयार केलेत. तर मग आता आपण प्रॉब्लेम सोडत असताना काही स्टेप फॉलो करावे लागतात. कोणत्या स्टेप फॉलो करावे लागतात? तर पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचून घ्या, क्वेश्चन वाचून घ्या आणि तो समजून घ्या. ठीक आहे, ही पहिली स्टेप. समजून घेतल्यानंतर ज्याच्यावर ऍडजस्टमेंट असेल त्याला टिक मार्क करा. हे ते लक्षात, जेणेकरून पहा आता बोर्डच्या एक्झामला तुम्हाला टिक मार्क करता येत नाही कारण तसं अलाउड नसतं, परंतु तुम्ही पेन्सिलनं थोडी टिक मार्क करू शकता आणि नंतर इरेजरनी खोडू शकता. त्याच्यामुळे जास्त मोठी टिक मार्क अशी करू नका. आता त्याच्यामध्ये फॉलोइंग बॅलन्स शीट रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ होल हॉस्पिटल परभणी यांचं दिलेलं आहे. ठीक आहे, परभणीच्या हॉस्पिटलचे रिसिप्ट पेमेंट अकाउंट आणि मागच्या वर्षीचे बॅलन्स शीट दिलेलं असतं आणि ऍडजस्टमेंट दिलेले असतात. त्याच्या आधारे तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवावं लागतं. मग इकडे लक्ष द्या, मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये काय दिलं. ठीक आहे, मागच्या वर्षीची लायबिलिटी काय होती आणि मागच्या वर्षीची ऍसेट काय होती तिथे दिली. आपण पाहूया. कॅपिटल फंड, आउटस्टँडिंग सॅलरी, मेडिसिन बिल अनपेड, आउटस्टँडिंग सनरी एक्सपेन्सेस, हे सर्व लायबिलिटी. मग त्या लायबिलिटी पैकी आता सर्व लायबिलिटी असेलच असं नाही. काही लायबिलिटी आपण पेड करतो, मागच्या वर्षीचं देणं पेड करतो. जे पेड केलंय ते आपण लायबिलिटी मध्ये नाही घेणार, जे पेड केलं नाही ते आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे, कॅपिटल फंड हे एक नंबरला येतो. त्याच्यानंतर ऍसेट साईडला काय दिलंय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे आपलं इन्कम असतं. मागच्या वर्षी इन्कम बाकी होतं, ऍसेटला घ्यावं लागेल, परंतु या वर्षी जर मिळालं असेल तर ती ऍसेट राहील का आपली? नाही, तर ती घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे दिलंय इक्विपमेंट. इक्विपमेंट कुठे घेणार? तर इक्विपमेंट तुम्हाला ऍसेट साईडलाच घ्यावी लागते कारण इक्विपमेंट ही ऍसेट असते हॉस्पिटलची. ठीक आहे, त्याच्यानंतर फर्निचर, बिल्डिंग ऍसेट साईडलाच. आता मागच्या वर्षीची कॅश इन हँड आणि कॅश एट बँक कुठं घेणार? कुठंच घेणार नाही. का? कारण मागच्या वर्षीची कॅश ही या वर्षीच्या कॅश मध्ये इन्क्लूड होऊन रिसिप्ट पेमेंटच्या पेमेंट साईडला शेवटी दिलेली असते. त्यामुळं मागच्या वर्षीची क्लोजिंग कॅश किंवा चालू वर्षाची ओपनिंग कॅश घ्यायची नाही. आता रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला रिसिप्ट साईडला सुरुवातीला कॅश दिली जाते, ती या वर्षीची चालू आणि मागच्या वर्षीची क्लोजिंग एकच असते. चालू वर्षाची ओपनिंग आणि मागच्या वर्षीची क्लोजिंग एकच असल्यामुळे ती कॅशही कुठे घ्यायची नाही. ओपनिंगची कॅश इन हँड, कॅश एट बँक घेणार नाहीत. सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावं लागेल कोणत्या साईडला? इन्कम साईडला. हा, तर त्याच्यानंतर सेल ऑफ फर्निचर कुठे घ्यावं लागेल? फर्निचर मधून मायनस करावं लागतं, त्याची आपण ऍडजस्टमेंट पाहू. आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला होतो. ठीक आहे, आता ऍडजस्टमेंट जसे असतील तसं टिक मार्क करा. पहा, मागच्या वर्षी सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं त्याच्यामुळे सबस्क्रिप्शनला एक टिक मार्क करा, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सेल ऑफ फर्निचर, फर्निचरला एक टिक मार्क करा ऍसेट साईडला. त्याच्यानंतर डोनेशन कॅपिटलाइज, डोनेशन आपण कुठे लिहित असतो? इन्कम साईडला लिहितो, परंतु इथं डोनेशन कॅपिटलाइज करायचंय म्हणजेच कॅपिटलमध्ये ऍड करायचं, तिथं लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट कॅपिटलमध्ये ऍड करून घ्या. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीस दिलेली, लाईफ मेंबरशिप फीस पण काय करणार? इन्कमला घेणार. जी ऍडजस्टमेंट असेल त्या पद्धतीने नंतर त्याचा इफेक्ट आपण करू. त्याच्यानंतर व्हिजिट फीस इन्कमच आहे. मिसलेनियस रिसिप्ट, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर सर्व इन्कम आहे, इन्कम साईडला घेणार. पैसे मिळाले एकतर ते तुमचं इन्कम होणार किंवा लायबिलिटी होणार, दोनच इफेक्ट होतात रिसिप्ट साईडचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पेमेंट साईडचे दोन इफेक्ट होतात, एकतर एक्सपेंडिचर असतो किंवा मग ऍसेट असते. तर एक्सपेंडिचर साईडला म्हणजे पेमेंट साईडला आपल्याला काय दिलंय? मेडिसिन्स. ठीक आहे, मेडिसिनचं बिल असतं 5000 आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड काय केलंय की मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग होतं ते इन्क्लूड केलं. जे मागच्या वर्षी देणं बाकी होतं ते आपण या वर्षी पेड केलं. म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला लायबिलिटी साईडला बघावं लागेल किती आहेत मेडिसिनचे बिल. ठीक आहे, 900 रुपयाचे आहेत, त्याच्यातून मायनस करायचे, म्हणून मेडिसिनला एक टिक मार्क करा पेमेंट साईडला. त्याच्यानंतर सॅलरीज 5200 आहे, परंतु मागच्या वर्षीची सॅलरी काही बाकी होती, आउटस्टँडिंग होती, ती देखील याच्यामधनं मायनस होणार. कारण आपण
या वर्षी खर्च करत असताना मागच्या वर्षीचं जर देणं बाकी असेल तर अगोदर ते मागच्या वर्षीचं पेड करत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड असतंय. म्हणून काय करा, चालू वर्षाच्या खर्चामधून मागच्या वर्षीचा खर्च मायनस करा. म्हणून सॅलरीला एक टिक मार्क करा, मेडिसिनला एक टिक मार्क करा. त्याच्यानंतर टॅक्सेस. आता टॅक्सेस मागच्या वर्षी काय होते का नाही त्याची ऍडजस्टमेंट खाली असेल तर नंतर पाहू. त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट 2018-19. आपलं करंट इयर कोणतं आहे? 1920 आहे. 2020 करंट इयर आहे आणि इथं दिले 18-19 म्हणजे करंट इयर आहे का ते नाही. मग करंट इयरचा असेल तर आपण इथं घेतो का नाही ते घ्यायची गरज नाही. इन्कम किंवा एक्सपेंडिचर साईडला एक्सपेंडिचरला घ्यायची गरज नाही, लक्षात ठेवा. इन्शुरन्स दिलेला आहे एक्सपेंडिचर, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेशनरी एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी बिल एक्सपेंडिचर, ठीक आहे. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे जे दोन घटक आहेत ते कुठं घेतो आपण? ॲसेट साईडला. ॲसेट असते आपली. मागच्या वर्षीची क्लोजिंग घेत नाहीत परंतु या वर्षीची क्लोजिंग कॅश घेतो कारण तिचा वापर आपण पुढच्या वर्षीसाठी करणार आहोत, ठीक आहे. समजलं इथपर्यंत. आता ऍडजस्टमेंट पहा. पहिली ऍडजस्टमेंट काय दिली? लाईफ मेंबरशिप फीज 50% कॅपिटलाइज करायची, ठीक आहे. मायनस तिथं टिक मार्क करा. लाईफ मेंबरशिप फीज आणि 50% आपल्याला मायनस करावे लागतील. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन आपल्याला काय करायचे? आउटस्टँडिंग आहे, ऍड करतात म्हणून सबस्क्रिप्शनवर दुसरी टिक मार्क करा. लक्षात ठेवा सबस्क्रिप्शनवर 2 टिक मार्क झाले. आता मागच्या वर्षीची एक होती ती आपण लेस करणार, करंट इयरची ऍड करणार. त्याच्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशन, बिल्डिंग आणि इक्विपमेंट. एक टिक मार्क करा बिल्डिंग आणि इक्विपमेंटला. आणि फर्निचरला पण ऍडजस्टमेंट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी 800, सॅलरीला एक टिक मार्क करा. समजतंय? त्याच्यानंतर प्रीपेड टॅक्सेस. टॅक्स कसा आहे? प्रीपेड आहे. टॅक्सला काय करा? टिक मार्क करा. प्रीपेड आपण प्लस करतो का मायनस? मायनस करतो आणि सेकंड इफेक्ट ऍसेटला लिहित असतो, लक्षात ठेवा. आउटस्टँडिंगच्या अपोजिट प्रीपेड असतं. आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल तर एक्सपेन्सेस मधून आपण ऍड करतो आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. आणि प्रीपेड असेल तर प्रीपेड आपण एक्सपेन्सेस मायनस करतो, सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला. लक्षात ठेवा प्रीपेड म्हणजे अगोदरच पेड केलेला खर्च किंवा खर्च ऍडव्हान्स मध्ये पेड केला तर ते आपलं काय असतं? ऍसेट असते, लक्षात ठेवा. हा, त्याच्यानंतर आता प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडू. सर्वांनी टिक मार्क केली असेल. पहा सुरुवातीला लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड दिला. कॅपिटल फंड हा लायबिलिटी साईडलाच लिहा, ठीक आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. कॅपिटल फंड बोलू नका. हा, कॅपिटल फंडची अमाऊंट किती दिली सांगा? 89,850. इनर कॉलम मध्ये घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? आउटस्टँडिंग सॅलरी, ठीक आहे. आउटस्टँडिंग सॅलरी कुठे घ्यावी लागेल? पहा आउटस्टँडिंग सॅलरी आपण ते सॅलरीची अमाऊंट पेड केलेली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेडिसिन बिल नंतर त्याचा इफेक्ट करू. मेडिसिन बिल देखील आपण पेड केलंय त्याच्यामुळे लायबिलिटीला येणार नाही. आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस देखील आपण पेड केलाय, लक्षात ठेवा, त्याच्यामुळे लायबिलिटीला येणार नाही. त्याच्यानंतर ऍसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालंय, येते का लक्षात? जे बाकी होतं ते मिळालेलं आहे मागच्या वर्षीचे ऍसेट, परंतु या वर्षीचे इन्कम ते मिळाले आपल्याला तिथून लेस करावं लागेल, त्याच्यामुळे ऍसेटला येणार नाही. इक्विपमेंट आपल्याला या ऍसेट साईडला घ्यावं लागेल. इक्विपमेंट ऍसेट असते, ठीक आहे. इक्विपमेंटची अमाऊंट किती? 14,000. इनर कॉलम मध्ये घ्या. आता इक्विपमेंटला ऍडजस्टमेंट किती? एक. तर एक लाईन सोडा. ज्या ऍसेटला एक ऍडजस्टमेंट असेल त्याला एक लाईन जागा सोडायची. ज्याला 2 ऍडजस्टमेंट असतील त्याला 3 लाईन सोडा आणि तो घटक पकडून 4 किंवा 4 ठेवू शकता. एखादी एक्स्ट्रा राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही, परंतु कमी पडू नये. कमीत कमी 3 सोडा, 2 ऍडजस्टमेंट असतील तर. त्याच्यानंतर फर्निचर ऍसेट साईडलाच फर्निचर आहे. इनर कॉलम मध्ये घ्या. 5,000 ज्याला ऍडजस्टमेंट असते त्याची अमाऊंट आपण इनर कॉलम मध्ये लिहितो, ठीक आहे. एक लाईन सोडली. त्याच्यानंतर परत बिल्डिंगची अमाऊंटही इनर कॉलम मध्येच घेणार. बिल्डिंग 70,000 आहे, 70,000 इनर कॉलम मध्ये.
त्याच्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक घेणार नाहीत. लक्षात ठेवा काय घ्यायचं काय घ्यायचं नाही. जर ॲसेट शिल्लक राहिली नसेल तर घ्यायची गरज नाही, लायबिलिटी शिल्लक राहिली नसेल तर घ्यायची गरज नाही. तशात ही कॅश क्लोजिंग कॅशमध्ये ॲड होणार असते म्हणून घ्यायची गरज नाही. ओपनिंग कॅश आणि मागच्या वर्षीची क्लोजिंग एकच असते, कोणतीच घेऊ नका. त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला सबस्क्रिप्शन दिलंय, सबस्क्रिप्शन इन्कम साईडला घ्या बाय सबस्क्रिप्शन म्हणून. ठीक आहे, बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनची अमाऊंट किती आहे? 9000 इनर कॉलम मध्ये घ्या. ठीक आहे, त्याच्यावर किती टिक मार्क आहेत? 2, म्हणजे 3 लाईन तुम्हाला सोडावे लागतील. 1 2 3 लाईन सोडा कमीत कमी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं ठीक आहे. आता ते इन्क्लूड जे 400 आहेत त्याचा आपण इफेक्ट लगेच करू, कारण ऍडजस्टमेंट तिथं दिली, इन्फॉर्मेशन तिथं दिली. 4,400 रुपये जे मागच्या वर्षीचे होते हे न बाकी होते ते मायनस करा, कारण लास्ट इयरचे आपण काय करतो लेस करतो. इथे लिहा लास्ट इयर लेस, सॉरी लेस लास्ट इयर करा. लास्ट इयर किती होते? लास्ट इयरचे 400 मायनस केले, बाहेर किती राहणार? 8600. ओके, त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? सेल ऑफ फर्निचर. आता ही ऍडजस्टमेंट आहे आणि इन्फॉर्मेशन तिथेच दिली. पाहिजे लक्षात घ्या. आता सेल ऑफ फर्निचर ते तुम्हाला पैसे रिसिव्ह झालेत किती? 1500, 1500 मिळाले आणि तिची बुक व्हॅल्यू किती होती? ओरिजिनल किंमत किती होती? 2000. मग तुमचं फर्निचर कितीचं कमी झालं तितके मायनस करा, लेस. ठीक आहे, सेल सेल लिहा किंवा सोड लिहा. कितीचे मायनस झाले? 2000. 2000 मायनस करा, बाहेर किती राहतील? ठीक आहे, 3000. समजतंय? आता या 2000 जे मायनस झाले, ठीक आहे. आता सेकंड इफेक्ट कितीचा होणार? तर डेबिट साईडला 500चा होणार. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. ठीक आहे, किती लॉस झालाय? 500 रुपये. 500 लॉस कसा झाला? फर्निचर 2000चं होतं, आपण विकलं 1500ला. 2000 रुपये यायला पाहिजे होते, आले 1500, 1500 आली. 500 रुपये लॉस झाला ना. आपण लॉस कुठे लिहितो? डेबिट साईडला. याच्या लक्षात. फर्निचर कमी झालं, ऍसेट कमी झाली, 2000 आपण मायनस केले. आणि इथं तुम्हाला रिसिप्ट साईडला जो 1500चा इफेक्ट झाला दिसतोय तुम्हाला. 1500चा इफेक्ट कसा झाला सांगतो. आता हा पहा, ऍसेट साईड इज डेबिट साईड. डेबिट मध्ये 2000 मायनस केले म्हणजे तो कोणता इफेक्ट आहे? क्रेडिटचा. आणि इथं डेबिटला 500चा इफेक्ट आहे. मग क्रेडिटला कितीचा इफेक्ट राहिला? 1500चा राहिला का नाही? 1500चा. मग समजलं का 1500चा इफेक्ट कसा झाला? त्याच्यानंतर डोनेशन कॅपिटलाइज, डायरेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करा. कॅपिटल फंड आपण लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ऍड करा डोनेशन. ठीक आहे, तिथेच ऍडजस्टमेंट दिली. डोनेशन किती अमाऊंट आहे? 5000. 5000 ऍड करा आणि ऍड करून टोटल खालीच घ्या. ठीक आहे, 94,850. इनर कॉलम मध्ये अमाऊंट घ्या. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज. कुठे घेणार लाईफ मेंबरशिप फीज? इथे हिडन ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. इन्कम साईडला घ्या, बाय लाईफ मेंबरशिप फीज म्हणून. अमाऊंट किती लाईफ मेंबरशिप फीजची? 3000. इनर मध्ये घ्या. त्याची काय ऍडजस्टमेंट असेल ते नंतर पाहू आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हिजिट फीज.
आपण कुठेतरी व्हिजिट केली आणि त्याची फीज आपल्याला मिळाली, रिसिप्ट झालेली, ठीक आहे, कोणत्या साईडला घेणार? इन्कमलाच, बाय व्हिजिट फीज. येते का लक्षात? ऍडजस्टमेंट आहे का व्हिजिट फीज वर? नाही, तर बाहेरच्या कॉलम मध्ये घ्या 3500. येते लक्षात? त्याच्यानंतर मिसलिनियस रिसिप्ट, कोणत्याही प्रकारची रिसिप्ट मिळाली, कुठे येणार? इन्कमलाच, बाय मिसलेनियस रिसिप्ट. ठीक आहे, किती रुपये मिळालेत? 1500. ठीक आहे. त्यानंतर सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, ओल्ड न्यूजपेपरची विक्री केली आणि पैसे मिळाले. पैसे कोणतेही मिळू द्या, काय असतो? इन्कम असते आपली, बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म एनपी लिहितो मी, न्यूजपेपर 500. लक्षात ठेवा, जर छोटे छोटे कमी कमी पैसे मिळत असतील तर आपले इन्कम असते, आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतील तर ती लायबिलिटी असते, असंही लक्षात ठेवू शकता. किंवा स्पेसिफिक कारणासाठी पैसे मिळत असतील तर ती आपली लायबिलिटी असते, आणि जनरल पैसे मिळत असतील तर ती आपली इन्कम असते. लक्षात ठेवा. आता पेमेंट साईडला म्हणजे आपण एक पेमेंट केलं, पैसे गेले म्हणजे एक तर एक्सपेंडिचर झाला किंवा मग आपण ऍसेट खरेदी केली, दोनच अर्थ होतात. येते लक्षात? आपल्याकडून पैसे गेले, एक तर एक्सपेंडिचर झाला, छोट्या कारणासाठी खर्च केले किंवा मोठ्या कारणासाठी खर्च केले. येते लक्षात? आता पेमेंट साईडला आपण मेडिसिन पेमेंट केलं, मेडिसिनचं पेमेंट केलं, मेडिसिन बिल असतात हॉस्पिटलमध्ये, ठीक आहे, त्याचं पेमेंट केलं. पेमेंट साईडला तुम्हाला एक्सपेंडिचर साईडला लिहावं लागेल टू मेडिसिन बिल म्हणून. ठीक आहे, मेडिसिन्स, ठीक आहे, बिल नाही लिहिलं तरी चालतं पुढं. 5000. आता ह्याच्यात इनर कॉलम मध्ये लिहावं लागेल, कारण की एक हिडन ऍडजस्टमेंट दिली आहे. ठीक आहे, आता ती ऍडजस्टमेंट जरी नसती दिली आणि मागच्या वर्षी जर तुम्हाला लायबिलिटी साईडला मेडिसिनचे आउटस्टँडिंग दिसत असतील तर ते तुम्हाला मायनसच करावे लागले असते. मागच्या वर्षी मेडिसिन बिल अनपेड होते, जे बाकी होते ते आपल्याला अगोदर पेड करावे लागतात, म्हणून 900 मायनस करा लायबिलिटी साईडचे मागच्या वर्षीचे, लेस लास्ट इयर. ठीक आहे, आउटस्टँडिंग, लास्ट इयरचे जे आउटस्टँडिंग होते, देणं बाकी होते, ते आपण मायनस केले. किती रुपये आहेत? 900. 900 जर मायनस केले तर बाहेर किती येतात? 4100. हे द्या लक्षात. त्यानंतर पहा, पेमेंट साईडला पुढे काय दिलंय? सॅलरीज. ठीक आहे, सॅलरीची अमाऊंट दिली, जी दिली असेल ती एक्सपेंडिचरला इनर कॉलम मध्ये घ्या, कारण त्याच्यावर पण दोन ऍडजस्टमेंट आहेत, टू सॅलरीज. ठीक आहे, सॅलरीची अमाऊंट दिली 5200, इनर कॉलम मध्ये घ्या 5200, कारण की ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, किती ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर? 1 2, तर किती लाईन सोडावं लागतील? 3 लाईन सोडा. त्यानंतर तुम्हाला काय दिलंय? टॅक्स आणि सॅलरीवर हिडन ऍडजस्टमेंट आपण लगेच सोडू. ठीक आहे, मागच्या वर्षीचे त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग बाकी आहे. आता मागच्या वर्षी किती बाकी होते? सॅलरी 150, 150 रुपये बाकी होतं देणे, ते आपण काय इथून मायनस करू लगेच, लेस लास्ट इयर आउटस्टँडिंग सनरी. 1500 आहेत ना रिसेंटली एक्सपेन्सेस मधलं. ठीक आहे, 1500. ठीक आहे, मायनस करा, ठीक आहे, 3700. त्याच्यानंतर पुढं टॅक्सेस कुठे येणार? एक्सपेंडिचरला, टू टॅक्सेस. टॅक्सेसची अमाऊंट किती आहे? 720. ऍडजस्टमेंट आहे का? इनर मध्ये घ्या, मग एक लाईन जागा सोडा, एकच ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर सनरी एक्सपेन्सेस मागच्या वर्षीचे इथे लक्षात ठेवा कोणते दिले? 2018-19 म्हणजे करंट इयर नाही. करंट इयर नसल
तर आपण इन्कम एक्सपेंडिचरला घेत नाही, पूर्णचे पूर्ण मागच्या वर्षीचे आहेत, घ्यायची गरज नाही. येते का लक्षात? आणि मागच्या वर्षीची लायबिलिटी तितकीच होती आणि तितकेला तितके आपण पेड केले. त्याच्यानंतर इन्शुरन्स कुठे घेणार? इन्शुरन्स डेबिट साईडलाच. ठीक आहे, टू इन्शुरन्स म्हणून एक्सपेंडिचर साईडला घेतात. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 5000. ॲडजस्टमेंट वगैरे त्याच्यावर काहीच नाही, डायरेक्ट बाहेर घेऊ शकता. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते डोळे झाकून बाहेर घ्या, म्हणजे डोळे उघडे ठेवूनच घ्या, पण डायरेक्ट बाहेर घ्या, मनामध्ये कोणती शंका ठेवू नका. त्याच्यानंतर स्टेशनरी दिली आहे 2000. कुठे घेणार स्टेशनरी? एक्सपेंडिचरला. ठीक आहे, स्टेशनरी अमाऊंट किती स्टेशनरीची? 2000. ॲडजस्टमेंट वगैरे काय आहे का मागच्या वर्षीची या वर्षीची? काय ॲडजस्टमेंट, हिडन ॲडजस्टमेंट, मेन ॲडजस्टमेंट नाही. इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे लाईट बिल पेड केला, एक्सपेंडिचर झाला, एक्सपेंडिचर साईडला टू इलेक्ट्रिसिटी बिल. ठीक आहे, अमाऊंट आहे 6000. त्याच्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक घेतात का? तर घेतात, या वर्षीचे घेतात. लक्षात ठेवा, मागच्या वर्षीची क्लोजिंग घेत नाही, त्या वर्षीची क्लोजिंग घेतात. म्हणून ॲसेट साईडला लिहा कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँड म्हणजे आपल्या जवळची कॅश, आपल्या गल्ल्यातील कॅश, आपल्या ड्रॉवरमधील कॅश, आणि कॅश ॲट बँक म्हणजे बँकेतील कॅश. डायरेक्ट बाहेर घेऊ शकता तुम्ही. 830 रुपीज अँड 2100. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय दिले बघा. आता ॲडजस्टमेंट पहा, मागच्या वर्षीची बॅलन्स शीट आपण ट्रान्सफर केलं, रिसिप्ट पेमेंट अकाउंट आपण ट्रान्सफर केली, पोस्टिंग केली. त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे असतात. पहिली ॲडजस्टमेंट काय दिली? तर 50% मेंबरशिप फीज म्हणजे लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायची आहे. कॅपिटलाइज करा म्हणजे त्या फीज मधून मायनस करा अमाऊंट आणि कॅपिटल मध्ये प्लस करा. जितकी मायनस केली तितकी. किती मायनस करायची? तर 50% मायनस करायची लाईफ मेंबरशिप फीज. तुम्हाला इन्कम साईडला दिसते, लेस करा, लेस 50% कॅपिटलाइज. ठीक आहे, अमाऊंट किती आता? 50% म्हणजे 1500 होईल. ठीक आहे, तितकी जर मायनस केली बाहेर किती राहणार? 1500. आता 1500 1500 आपण कुठं करणार आहेत? कॅपिटल मध्ये ऍड करणार. कॅपिटलाइज करायची म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड. ठीक आहे, ऍड लाईफ मेंबरशिप फीज शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा. ठीक आहे, किती अमाऊंट आहे? 1500. ठीक आहे, टोटल इथं घ्या 96,350 रुपीज. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? आता पुढची ऍडजस्टमेंट पहा, 2 नंबरची. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग काही असू द्या, काय करणार? पर्टिक्युलर मध्ये ऍड करणार. हे द्या लक्षात. मग सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करा. ठीक आहे, सबस्क्रिप्शन तुम्हाला कुठं दिलेलं असतं? इन्कम साईडला. ऍड करा आउटस्टँडिंग करंट इयर किंवा 2019 आपलं करंट इयर आहे, 2019चं लिहा. किती बरं आउटस्टँडिंग? 2000. ठीक आहे, बाहेर किती येणार? 10,600. आता याचा सेकंड इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठं होणार? बोला. सेकंड इफेक्ट होणार ऍसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ठीक आहे, 2000. पहा, एक इफेक्ट क्रेडिटला झाला, दुसरा इफेक्ट डेबिटला झाला. ऍडजस्टमेंटचे इफेक्ट करत असताना प्रत्येक वेळी काळजी घ्या की पहिला इफेक्ट डेबिटला झाला तर दुसरा क्रेडिटला व्हायला पाहिजे, आणि पहिला जर क्रेडिटला झाला तर दुसरा डेबिटला व्हायला पाहिजे. तो होतो का? करंट इयर 2000
20 आहे का? हां सॉरी, ठीक आहे. इथे 2020 करा मग. 2020 असेल तर इथं 20 करा 90च्या ठिकाणी, किंवा करंट इयर लिहिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. 2020, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलं? तिसरी ऍडजस्टमेंट पहा. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात का? पहिला इफेक्ट डेबिटला झाला, दुसरा क्रेडिटला. पहिला क्रेडिटला झाला, दुसरा डेबिट साईडला होतो, काही लक्ष ठेवत जा. त्याच्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशन आहे, बिल्डिंग आणि इक्विपमेंटवर लेस करा. बिल्डिंग आणि इक्विपमेंटचा जो डेप्रिसिएशन आहे तो लेस करा. आपण डेप्रिसिएशन काय करत असतो? लेस करत असतो. डीपी शॉर्ट फॉर्म मध्ये डीपी. बिल्डिंगवर किती? 10%. पहा 10% किती होतील? 7,000. मायनस जर केली तर बाहेर किती राहणार? 63,000. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विपमेंटचा डेप्रिसिएशन लगेच इथून मायनस करा, म्हणजे सोबतच इफेक्ट करू आपण. लेस डेप्रिसिएशन. दोन्हीवर 10% आहे का वेगवेगळा आहे? 10% आहे. नाही नाही, इक्विपमेंटची अमाऊंट दिली ना 1,200. 1,200. एखाद्या वेळी डायरेक्ट अमाऊंट देतात. डायरेक्ट अमाऊंट दिली तर अमाऊंट लिहा. ठीक आहे. 12,800. ठीक आहे. आता 1,200चा सेकंड इफेक्ट कुठं होणार आणि 7,000चा सेकंड इफेक्ट कुठं होणार? एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आणि ऑन इक्विपमेंट. ठीक आहे. बिल्डिंगची अमाऊंट आहे 7,000 आणि इक्विपमेंटची अमाऊंट आहे 1,200. ठीक आहे. दोन्हीची टोटल बाहेर घ्या, प्लस करून 8,200 बाहेर येईल. येते का लक्षात? त्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरी आउटस्टँडिंग आहे, काय करणार? ऍड करणार सॅलरीमध्ये. सॅलरी कोणत्या साईडला असते? एक्सपेंडिचरला. आउटस्टँडिंग कोणतीही वस्तू असू द्या ऍडच करत असतात, लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग. ठीक आहे. किती अमाऊंट आहे आउटस्टँडिंगची? 800. 800 जर ऍड केली तर बाहेर किती येणार? 4,500. येते लक्षात? त्यानंतर प्रीपेड टॅक्स. टॅक्स आपण प्रीपेड केला. सेकंड इफेक्ट राहिला का त्याचा? ठीक आहे. सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला होईल, आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून. ठीक आहे. आउटस्टँडिंग सॅलरी 800 बाहेरच्या कॉलममध्ये घ्या डायरेक्ट. त्याच्यानंतर प्रीपेड टॅक्सेस. टॅक्सेस प्रीपेड केले, प्रीपेड असतील तर आपण लेस करतो. आउटस्टँडिंगच्या अपोजिट असते प्रीपेड. ठीक आहे. आपण आउटस्टँडिंग ऍड केलं तर प्रीपेड काय करतो? लेस करतो. म्हणून प्रीपेड लेस करा टॅक्स. अमाऊंट किती आहे? 100 रुपीज. 100 रुपये मायनस करा, बाहेर येतील 620 रुपये. हे लक्षात? आता 100चा सेकंड इफेक्ट कुठं करणार? ऍसेट साईडला. प्रीपेड टॅक्सेस. ठीक आहे. 100. तुम्हाला इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिसतं. इन्कम जर आउटस्टँडिंग असेल तर ऍसेटला येत असते, आणि आपण एखादा एक्सपेन्सेस जर ॲडव्हान्समध्ये पेड केला तर तो देखील ऍसेटला येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सर्व ऍडजस्टमेंट झाल्या का? सर्व पोस्टिंग व्यवस्थित झाली का? ते तुम्हाला इथं पाहावं लागतं. आणि झाली असेल तर मग आपल्याला टॅली करायला हरकत नाही. तरी प्रॉब्लेम सोडवल्यानंतर त्याची पोस्टिंग व्यवस्थित झाली का एकदा क्रॉस चेक करणं काम असतं, आणि क्रॉस चेक केला तर आपला प्रॉब्लेम चुकत नाही. ठीक आहे. सर्व चेक करून घ्या आणि नंतर टॅली करा. कारण काय होतं की एखादा इफेक्ट चुकून राहतो. डेबिटचं क्रेडिट साईडला होऊ शकतं, अमाऊंट कमी जास्त होऊ शकते. त्याच्यामुळं क्रॉस चेक करणं आपलं काम आहे. आता मला सांगा, कोणती साईड जास्त येते? डेबिट साईड जास्त येईल का क्रेडिट साईड जास्त येईल? डेबिट साईड जास्त येते. सांगा किती टोटल होईल डेबिटची? 30,920. ही साईड इथे लिहा 30,920.
20. ठीक आहे. आता जो डिफरन्स येतो त्या डिफरन्सला काय नाव देणार मग? क्रेडिटला डिफरन्स येत असेल तर बाय डेफिसिट. ठीक आहे. किती येईल डेफिसिट? 13,320. ठीक आहे. आता याचा सेकंड इफेक्ट कुठं करायचा मग? कॅपिटल मधून लेस करा, लेस डेफिसिट. ठीक आहे. जी अमाऊंट डेफिसिट जिथं काढली तिथून मायनस करा 13,320. ठीक आहे. मायनस करा, मायनस करून बाहेर डेफिसिट मायनस करतात आणि सरप्लस ऍड करतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे 30, 0. ठीक आहे. 3 आणि 8, 83,030 रुपीज. ठीक आहे. आता दोन्ही साईडची टोटल करा. टोटल किती येते ते सांगा. ठीक आहे. 83,830. ही दोन्ही साईडची टोटल येते. चेक करून बघा. प्रत्येक वेळेस चेक करणं आपलं काम आहे. जर प्रॉब्लेम ऑटोमॅटिक टॅली झाला तर प्रॉब्लेम बरोबर आहे. ठीक आहे. आपण कोणता प्रॉब्लेम घेतला होता? 2021चा प्रॉब्लेम घेतला होता बोर्डमध्ये जो आला होता आणि त्याच्यामध्ये करंट इयर दिलं होतं 2020. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण सोडवला. जर कुणाला काही शंका असेल, अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद.